का? ते गॅसचं रोजचं पोट साफ होत नव्हतं. गॅस व्हायचा म्हणजे ऍसिडिटी व्हायची हम्म. आणि अंगदुखी वगैरे. हा ते सगळंच होतं. अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी कव्हर झालं ना तुमचं. हो. अच्छा, मग काही नाही, एक गोळी कमी करा, 2-2 घेत राहा कंटिन्यू, काय प्रॉब्लेम नाही येणार. आणि असंही ते सप्लिमेंट आहे, म्हणजे अन्न आहे ना, ते काय औषध नाही, होय. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ना. असं खाली करायचं तुमच्याकडे आहे का काय याच्यावर? हा, म्हणजे जरा बऱ्यापैकी फरक पडलाय. काय काय दुखायचं? हा? काय दुखायचं म्हणलं? काय म्हणताय? अहो काय त्रास होता आजींना? तिला गुडघ्यापासून खाली पाय दुखायचं. गुडघ्यापासून खाली पाय दुखायचे, गुडघे पण दुखायचे का? हा, गुडघे पण आणि खालचं तळवं ते सुजायचं, ती सुजी ती कमी आली आणि बाकी सगळं बऱ्यापैकी झालंय. अच्छा, थकवा वगैरे पण गेला असेल ना? हा, बऱ्यापैकी गेलाय. अच्छा, किती वय आजींचं? 60 आहे. 60 आहे का? हम्म. बाकी काही बीपी शुगर पण होतं का? नाही, बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. कुठलंच काय नाही. फक्त गुडघ्यापासून खाली दुखायचे पाय, तळपाय सुजायचे. हो. अच्छा, बऱ्यापैकी फरक आला ना? चांगला फरक आहे. चालेल चालू ठेवा कंटिन्यू. हा, अन्न नाही दादा, ही औषध नाही. ते गॅसचं रोजचं पोट साफ होत नव्हतं. गॅस व्हायचा म्हणजे ऍसिडिटी व्हायची ना, हम्म. हे खातच आणि राहणार ना, अंगदुखी यात वगैरे. बदल नाही होणार. हा ते सगळंच होतं. काही ना काही पाहिजे. अच्छा, म्हणजे हे काही बऱ्यापैकी औषध कव्हर नाही. झालं ना तुमचं. नाही, शरीराला ज्या ज्या कमतरता पडतात. अच्छा, मग काही नाही, एक गोळी कमी करा, 2-2 घेत राहा कंटिन्यू, काय प्रॉब्लेम नाही येणार. प्रॉब्लेम पण आणि जातात, असंही ते नवीन पण सप्लिमेंट येत आहे, म्हणजे नाही. अन्न आहे ना, ते नवीन काय पण औषध नाही, काही त्रास येणार नाही. होय. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना. असं खाली करायचं तुमच्याकडे आहे का काय याच्यावर? नसकी. हा, चालतंय, ठीक आहे मग. करा कंटिन्यू. ओके.